आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. 4. नृसिंह. नरसिंह अवतार कथा. हिरण्यकश्यपू नावाचा राक्षसांचा राजा देवांना अतिशय त्रास देत होता. शंकराने त्यास वर दिला होता, त्यामुळे त्याला जगात कोणीही पराजित करू शकत नव्हते. तो देवांचा अत्यंत तिटकारा करायचा. त्याचा मुलगा प्रल्हाद हा देवभक्त होता. हिरण्यकश्यपूस केव्हाच मृत्यू येणार नाही असे देवांना माहीत होते. प्रल्हादाचे व वडील हिरण्यकश्यप यांचे भांडण नेहमी देवावरून होत असे. हिरण्यकश्यपूस घराबाहेर दिवसा रात्री शास्त्राने बिगर शास्त्राने मानवाकडून देव समाजाकडून मृत्यू येणार नाही एवढी त्याची ताकद होती. प्रल्हादाने हिरण्यकश्यपूस देव भगवान प्रत्येक ठिकाणी आहे असे सांगितले. हिरण्यकश्यपूने रागात घरातील लाकडी खांबास जोरात लाथ मारली. त्या खांबातून नरसिंह भगवान हा विष्णू अवतार बाहेर आला. त्याचे अर्धे शरीर मानवाचे व अर्धे सिंहाचे होते, म्हणून नरसिंह. नरसिंह हे नामकरण. हिरण्यकश्यप हा शेतकरी राजा होता, तर प्रल्हाद हा राजपूत. राजपूत म्हणजे राजाचा मुलगा. पूत हा मराठी शब्द आहे. पूत हा संस्कृत शब्द आहे. राजपूत हा शब्द फार प्राचीन असून त्याचा अर्थ शेतकऱ्यांचा मुलगा असाच होतो. राजपूत प्रल्हाद हा नरसिंह व इतर ब्राह्मण टोळ्यांना फसला असावा. ह्याच नरसिंहाने राक्षस राजाची हिरण्यकश्यपूची हत्या पोट फाडून केली व जगात देवांना सुखी केले, मृत्यूपासून वाचवले. प्रत्यक्ष इतिहास. विष्णूचा तिसरा अवतार समजल्या जाणाऱ्या वराह अवताराची राक्षसाची राजा, महाराक्षस, महापराक्रमी, दानशूर, दयाळू हिरण्याक्ष यांची हत्या ब्राह्मणाने केल्याचे वर पाहिलेच आहे. राजा हिरण्यकश्यप हा राजा हिरण्याक्ष यांचा लहान भाऊ. आपला मोठा भाऊ ब्राह्मण देवांनी कपटाने मारला याची माहिती हिरण्यकश्यपूस मिळाली. हिरण्यकश्यपने देवांचा पाठलाग करून अनेक देवांना ठार मारले, काहींना सळो की पळो करून सोडले. देवांची हरामखोरी मोडून काढली. देव समाज हिरण्यकश्यपूस शरण आला. स्वभावधर्मानुसार हिरण्यकश्यपूने शरण आलेल्या देवांना माफ करून त्यांना अभय दिले. ह्या शरण आलेल्या देवांनी हळूहळू हिरण्यकश्यपूच्या मुलास प्रल्हाद यास शिक्षण देण्याचे बहाण्याने ताब्यात घेतले. त्याच्या मेंदूवर देवसंस्कार, ब्राह्मणी संस्कार केले. प्रल्हादास शिकवणे इत्यादी कारणाने देवसमाज हिरण्यकश्यपूच्या वाड्यावर येऊ लागला. प्रल्हादच्या वेगवेगळ्या परीक्षा घेण्याच्या निमित्ताने ब्राह्मणांचा राबता वाढला, तर अनेक क्रूर देवांना शासन करून कैदेत डांबले. पुढे त्यापैकी काहींना कैदेतून सुटका करून सोडून दिले. शस्त्रविद्या शिकवण्याच्या नावाखाली ब्राह्मण शस्त्रे घेऊन राजवाड्यात येत होते. अशा रीतीने त्यांनी शस्त्रे जमवली व निशस्त्र हिरण्यकश्यप महाराजांवर हल्ला करून ठार मारले. राजपूत प्रल्हादास हे समजलेच नाही व तो शुद्धीवर आला तोपर्यंत ब्राह्मणेही पसार झाले. एकदा असाच ब्राह्मणवर्ग देवसमाज कपटाने लपून बसला. प्रल्हादासोबत राजा हिरण्यकश्यप निशस्त्र खेळत होते. ही संधी साधून लपून बसलेल्या देवांनी राजा हिरण्यकश्यपूवर जोरदार हल्ला केला व हिरण्यकश्यपूची हत्या केली. ती हत्या पचवण्यासाठी देवांनी प्रल्हादास खोटे देवभक्त दाखवले. प्रल्हादाचा सहभाग होता असे भासवले. देवांनी दबा धरून बसताना वेगवेगळे सोंग घेतले होते, मुखवटे धारण केले होते. हाच तो कपटी खुनी म्हणजे नरसिंह. कपटी ब्राह्मणांनी सिंहाचे मुखवटे धारण केले, हातात वाघनखे घातली, शरीरावर वाघाच्या सारखे पट्टे ओढले. काहींनी शस्त्रे लपवून ठेवली. प्रल्हादास शस्त्रविद्या शिकवण्याच्या नावाखाली त्यांनी अनेक बाबी उघडपणे केल्या. संधी येताच निशस्त्र हिरण्यकश्यप महाराजांची पोट फाडून हत्या केली. सिंहाचा मुखवटा व माणसाचे शरीर म्हणजे नरसिंह. याच अवताराचा वापर करून ब्राह्मणांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांची हत्या केली, खून केला. खुनी रामदास आता अवतार ठरत आहे. महात्मा गांधींची हत्या गोडसेने ह्याच रामदासी तत्वाचा अवलंब करून केली आहे. आता गोडसे हा अवतार होता असे शिक्षण दिले जाईल. तुकारामाचा खुनी रामेश्वर भट याने नंतर तुकोबारायावर आरती लिहिली. आपण तुकोबायांचे भक्त सध्या तीच आरती म्हणतो. रामेश्वर भटाचे गुणगान गातो. रामेश्वर भटाचाच अभंग तुकाराम हा प्रवचन निरूपण यासाठी घेतो. अशा रीतीने बहुजन समाज वैर विसरतो व वैराचे मोठेपण नकळत सांगत असतो. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.